मित्रांनो, आज आपल्याला इलेक्ट्रिकल बेल बद्दल माहिती आहे घ्यायची आहे. आज हा जो तो बेल पुश, जर आपण कॉल करायचा असेल तर बेल पुश जोडावा लागतो. बेल स्विच जो तुम्ही बघितलाय, स्विच प्रेस केल्यानंतर खाली राहतोय, पण बेल पुश जो आहे तो काय करायचा, नुसतं टच करायचं. इंची म्हणजे टच केली की परत सप्लाय जातोय आणि परत सोडलं तर आहे त्या मूळ स्थितीत राहतोय. म्हणजे हा जो आहे तो कॉल बेल सारखा इंचिंग मध्ये असतोय. त्यानंतर इथं हा न्यूट्रल आहे. आता हे बेल जे आहे ते एकूण 4 प्रकारचे बेल आहेत आपल्याला. सिंगल स्ट्रोक बेल, व्हायब्रेटिंग बेल, बजर आणि डोर चिम्स आणि बेल इंडिकेटर. म्हणजे बेल वाजल्यानंतर काही ठिकाणी इंडिकेटर पण लागतोय. अशा पद्धतीने बेल आहे. हे जे बेलचे तत्व आहे मेक अँड ब्रेक तत्वावरती आहे. म्हणजे आतमध्ये एक कॉईल असते, आतमध्ये कॉईल असत्या आणि त्याला सप्लाय केल्यानंतर ती चुंबकीय शक्ती निर्माण होते आणि चुंबकीय शक्ती निर्माण झाल्यानंतर आतमध्ये थोडासा असा प्लंजर बसवला असतोय. ते काय होतं, प्लंजरला ओढलं जातंय. मग प्लंजर ओढलं तर इकडल्या बाजूला पट्टी असेल त्याला ठोका मारतोय. इकडला मारल्यानंतर ते पलीकडे असेल पट्टी, परत आहे त्याला स्प्रिंग बसवते, त्याला पलीकडे जाते. तो बजर आहे, त्या आतमध्ये गॅप ठेवलं असते. कॉईलला आतमध्ये गॅप असतोय. गॅप असल्यामुळे तो घुई असा आवाज येतो बजरचा आहे ना. त्यानंतर हा जो आहे इथे ही 2 कॉइल्स असतात. हा घंटा बेल आहे. त्या ठिकाणी इथं चालू केल्यानंतर गॉंग बेल म्हणजे त्याच्यावरती असं स्ट्रोक पडतात म्हणजे आपलं वाजतंय. आता हा स्ट्रोक बेल बघा, इथं एक अल्युमिनियमची पट्टी आहे यावरती. इथं आणि पलीकडं अल्युमिनियमची पट्टी आहे. मध्ये हे कॉइल आहे. इथं वाजवलं तर आपल्याला तो स्प्रिंग काय करतोय, खेचला जातोय वरती. कॉइल आतमध्ये पट्टी असते ती आणि असा हा वाजवतोय. त्यानंतर दुसरं जे आहे हा गॉंग बेल. त्या ठिकाणी इथं घंटा बेल, व्हायब्रेटिंग बेल. तर त्या ठिकाणी इथं बसवलं तर असं आहे काय होतोय, स्ट्रोक करतोय आणि असं हे वाजतंय. तिसरं जे बेल आहे, हे सगळे बेलचे प्रकार एकच आहेत, फक्त वेगवेगळ्या आवाजासाठी हे बेल आहे. इथं आहे तो बजर आहे. तर बघितला बजर, त्या ठिकाणी असा आवाज येतोय, लक्षात आलं. आणि चौथा जो आहे तर त्या ठिकाणी आपल्याला असा हे होते. तर ह्या ठिकाणी हा आणि हा सारखाच असल्यासारखं आहे, डिंगडॉंग बेल सारखं. आणि नंतर काही बेल असे आहेत तो कॉल केल्यानंतर इंडिकेटर आपल्याला लागतोय. म्हणजे इंडिकेटर त्या ठिकाणी निदर्शनाला आलं. समजा आता कसं आहे, हॉटेलमध्ये वगैरे रूम्स असतात, 10 रूम्स आहेत, 20 रूम्स आहेत, का नाही. आता तिथं बेल वाजवलं, तिथं कस्टमरला काहीतरी पाहिजे असेल त्यानं वाजवला. आता 10व्या रूम मधलं वाजवलं आणि इथं जर त्यांचं ऑफिस असते, त्या ऑफिसमध्ये समजा काउंटर असेल, त्या काउंटरमध्ये त्याला कळणार कसं 10व्या रूम मधलं आलं तरी. मग त्या ठिकाणी इथं जोडताना तो बेल इथं असतोय, तो वाजवतोय तिथनं 10व्या रूम मधनं. बेल इथं असते आणि तो 10व्यातनं वाजवला नाही, 10 नंबरला इथं 10 नंबरला यायचं नाही, एक इंडिकेटर बसवायचं. म्हणजे तिथे इंडिकेटर वाजला म्हणजे तो बेल तिथं वाजला तर 10 नंबर दाबलं तर इथला जो काउंटरवरती जो मालक असेल त्याला वेटरला पाठवतोय, अरे 10 नंबरला काय पाहिजे बघ. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला कन्व्हिन्स करण्यासाठी, म्हणजे तिथं जाण्यासाठी तो बेल त्या पद्धतीनं तिथं वापरतात. आता तुम्ही बेल बघितला, साधी रचना असते बेलची. इथं बघा, इथं हा साधी कॉइल आहे का नाही, सिंगल स्ट्रोक आहे का नाही, हे साधी कॉइल आहे या ठिकाणी. तर त्या ठिकाणी इथं बसून मारलं तर त्या ठिकाणी फक्त त्या पट्टीला बडवतोय, त्या पट्टीला बडवतोय. इथं कॉइल आहे साधी, हा सॅडला आहे, कॉइल आहे, इथे स्प्रिंग बसवले. ज्यावेळी आपण सिंगल स्ट्रोक एकदाच, डबल स्ट्रोक असेल का नाही त्या ठिकाणी 2 वेळा. बघा इथं किती सोपं आहे की नाही. फक्त ही कॉइल आहे, कॉइलच्या वरच्या बाजूला बसवतोय आणि हे कॉइल अंतराळे बसवले. बघा रबर आहे इथं, ही अशी पट्टी निघते इथं, या पट्टी रबरासकट निघते, हे अंतराळ बसवलंय. जर अंतराळे असेल तरच ते वाजणार, लक्षात घ्या. घट्ट स्क्रून टाईट केला असतं तर ते वाजणार नाही आहे. कारण आपण शाळेतले घंटा बघतो का नाही, असं धरून वाजवलं तर आपल्याला आवाज कसा येतोय, नाद वेगळा येतोय. आणि असं सळीने वर बांधून लोंबकल तर घंटा वाजवायला तर त्या ठिकाणी तो आवाज येतोय. जसा हा सिंगल स्ट्रोक, लक्षात. त्यानंतर हे जे आहे दुसरं तुम्हाला माहिती आहे, बजर जो आहे तो जो बजर आहे तो गॉंग बेलचा बसवतो. इथं हा जो आहे ह्याच्यावरती, इथे बी सेम कंडिशन आहे, 2 कॉइल आहेत आणि त्या ठिकाणी असं गॉंग बेल वाजतोय, लक्षात. आता ही कॉइल अशीच कॉइल आहे इथं, फक्त 2 पट्ट्यावरती आहेत. त्या ठिकाणी अशा ज्या आहेत ही कॉइल आहे इथं आतमध्ये अशी, असं सप्लाय दिला आणि त्याच्यावरती अशा 2 पट्ट्या आहेत. ते काय होतं, इथं हा कॉइल सॉफ्ट एंड तुकडा इथं बसवलेला आहे
ते खेचलं काय होते त्या पट्टीला खेचतं त्या ठिकाणी आणि गुर्र गुर्र असं वाजते. ह्याच्यामध्ये दवाखान्यामध्ये ते सगळं काय करतात अशा पद्धतीनं होते. आता ऑपरेशन थिएटरला बघितला तुम्ही तर या ठिकाणी असं बेल आणि हा बल बसलेला असतोय. बेल बसलेला असतोय आतमध्ये बेल आली की बल वाजतोय. धोका लाईट तांबडं बल बसलेलं असतंय तर त्या ठिकाणी असं धोका असं अशा पद्धतीने असते. आणि हा जो आहे तो त्या ठिकाणी डबल खाली करून असते आणि वर करून असते. हा सिंगल असते. लक्षात. आता काही ठिकाणी तुम्ही बघितला तर एक बेल असते आणि 3 ठिकाणी कंट्रोल करा असते नाही. 2 ठिकाणावरून कंट्रोल करा तर त्या ठिकाणी असं असते. हा एक स्विच आहे बेल स्विच. हा एक बेल स्विच आहे आणि हा एक बेल स्विच आहे. अधिकार नंबर 1 असेल 2 असेल 3 असतील त्या ठिकाणी. एक बेल 3 ठिकाणावरून कंट्रोल करायचा आहे. तर त्या ठिकाणी इथं बघा असं फेजला स्विच आहे. जे 3 स्विच हे काय 3 बेल स्विच आहे. ते काय आहे बेल स्विच आहे. बेल पुश बटन पुश करायचा. लक्षात नाही तर त्या ठिकाणी बेल पुश आहे. ह्या ठिकाणी हा बेल आहे. बेल आपण या ठिकाणी असं कनेक्टर त्या ठिकाणी द्यायचा बेल आहे. तर त्या ठिकाणी काय करायचं इथे कसा एक होल्डर बसवायचा. इथे कसा एक होल्डर बसवायचा. त्या ठिकाणी इथे एक बल बसवायचं. तर तिन्ही ह्या ठिकाणी हा कॉमन करायचं आणि या ठिकाणी काय करायचं इथं द्यायचं. हे दिलं आणि इथं हा एल आहे. एल सप्लाय दिला आणि काय करायचं न्यूट्रल जो आहे तो इथं द्यायचा. न्यूट्रल जो आहे तो आता या ठिकाणी एल आला. इथं एल आणि इथं हा एल. आता बघा हा फेज ह्या स्विचला गेला ह्या स्विचला गेला ह्या स्विचला गेला. बरोबर. न्यूट्रल आहे ते आपण डायरेक्ट उपकरणाच्या एका टर्मिनल जोडतो. आता 1 नंबरचं बटन जर दाबलं इथं तर 1 नंबरचा हा लॅम्प लागणार आणि बेल वाजणार. नंतर 2 नंबरचं दाबलं इथं तर 2चा लॅम्प लागणार आणि 2 वाजणार. 3चं लॅम्प इथं वाजवलं 3चं लॅम्प लागणार आणि त्या ठिकाणी बेल वाजणार. म्हणजे एखाद्या ऑफिस मध्ये 2-3 अधिकाऱ्यांचे टेबल असतील आणि एकच शिपाई असेल तर त्या ठिकाणी काय होतंय कुठल्या साहेबांना आपल्याला बोलवलं का नाही अवघड होतंय का नाही. म्हणून त्या ठिकाणी काय करायचं इथं त्याला कळण्यासाठी 1 नंबर 2 नंबर 3 नंबर असे बल्ब बसवायचे. वेगवेगळ्या कलरचे बल्ब बसवून चालते. त्या कलरवर नुसतं त्या साहेबांना कुठल्या 1 नंबर साहेब टेबलावरती बोलवलं का 2 नंबर टेबलावरती बोलवलं का 3 नंबर टेबलावरती बोलवलं हे तिथं जाता येते. मग विचारता भविष्यात तुम्हाला कसं आता माणसं नाही आहेत एकच कामगार असतोय त्या ठिकाणी अधिकारी 3-4 असतील तर असं पाहिजे की बाबा आपल्याला 4 रूम्स आहेत 4 वेगवेगळे अधिकारी इथे बसणार आहेत. आपल्याकडे शिपाई एकच आहे त्याला कुठल्या साहेबांना बोलवलं हे कळायला पाहिजे. मग 4 बेल बसवायला पाहिजे का नाही. मग वेगवेगळ्या अशा पद्धतीनं सगळे बेल बसवायला पाहिजे. असं 1 नंबर साहेबाला सिंगल 2 नंबरला असं 3 नंबरला 4 नंबरला असं. ह्या बेलला खर्च करण्यापेक्षा एकच बेल घेऊन आपण 3 ठिकाणी नाही 10 ठिकाणी सुद्धा कंट्रोल करू शकतोय. फक्त बेल वाजवल्यानंतर जो ऐकणार आहे तो बघणार आहे ते ह्या बलाकडे बघितलं पाहिजे. लक्षात घ्या. त्या बलाकडे बघितलं की तो तिथे तिथं तो जाऊ शकतोय. लक्षाला साधं बेलपुश आहे. लक्षाकडे द्या साधं बेलपुश आहे. किती सोपं आहे बघा. हा बेलपुश आहे इथं त्या ठिकाणी इथं फेज द्यायचं आणि या ठिकाणी इथं न्यूट्रल आहे. इथं न्यूट्रल इथं हा बेल आहे. हा स्विच आहे. स्विच दाबले की असा हा बेल वाजते. स्विच दाबले की बेल साधा एक दिवा एक स्विच सारखा आहे. लक्ष येते तर तुम्हाला जोडता येईल. समजा त्याला मास्टर कंट्रोल करायला झाला तर ह्याच्या सिरीज मध्ये समजा आता बेलपुश बाहेरच्या बाजूला असतोय आपण आतलं सप्लाय देतोय तिथे एक एसपी स्विच बसवायचं इथं एल आणि एन. एसपी स्विच हा स्विच ऑन केला तर तुमचा बेल वाजणार. हा स्विच ऑफ केला की बेल बंद होणार. मास्टर कंट्रोल म्हणून हा स्विच आपण वापरू शकतोय. म्हणजे साधे एक दिवा एक स्विच आहे. आपण म्हणतोय बेल बसवलंय त्यांच्या घरात बेल आहे किरकोळ आहे बेल आता नाही. साधा 3 वायर झाला फेज न्यूट्रल झालं आणि एक हाफ वायर झालं की बेल होते. 2 वायर मध्ये कट केला तर त्या ठिकाणी आपण बेल बसवलं आणि त्याला एक स्विच वायर बसवलं तर बेल तयार होते.